ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील स्वगणना प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिकेतील सभागृहात करण्यात आला। यावेळेला स्वगणना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या QR कोडचं उद्घाटन करण्यात आलं। जनगणना ही महत्त्वाची असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं QR कोडच्या माध्यमातून स्वगणना करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळेला महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभराव, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे इत्यादी उपस्थित होते। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना केल्याबद्दल जनगणना निर्देशालयाचे सहसंचालक रमेश भोसले यांनी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान केलं। जनगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं मॅस्कोट तयार केले असून प्रतिकात्मक स्त्री आणि पुरुष यांचे कटआउट तयार करून त्यांना विकास प्रगती अशी नवीन नावं दिली आहेत। घरोघरी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करून आपली अचूक माहिती द्यावी, ती माहिती गोपनीय ठेवली जाणार असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं। आपलं सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। हे साध्य करण्यासाठी विश्वसनीय आणि अचूक आकडेवारी हेच आपलं सर्वात प्रभावी साधन आहे। 1 मे 2024 पासून अधिकृतपणे सुरू झाली असून ती 15 मे पर्यंत सक्रिय राहणार आहे। याबाबत ठाणे महापालिकेच्या मुख्यालय स्तरावर मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याचं सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी नमूद केलं।